आज ना अचानक आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आणि आम्ही ना चाललोय बाहेर. तर कुठं चाललोय ते तुम्हाला पुढे कळेलच. त्याबद्दल ना मागचा एकदा नजारा बघा, खूप सुंदर दिसतोय. आणि माझ्या मागे तिकडे जो दिसतोय ना, ते देवगिरी किल्ला आहे. एकदम मस्त वाटतंय. इकडून दाखवा ना सगळं. फायनली मी त्या लोकेशनपर्यंत येऊन पोहोचले की जिथं मला आज जायचं होतं. तर कुठे, श्री राधा मुकुंद युगल सरकार मंदिर. या मंदिराच्या रील्स मी एवढा जास्त बघितले होते की इथे येण्याचा मोह मला काही आवरला नाही. दिवसभर कुठेतरी यांना मनवून संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो. तर संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही या मंदिरामध्ये पोहोचलो होतो. मंदिराचा परिसर खूप जास्त सुंदर आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. इथे गुरुजींनी आम्हाला छान प्रसाद वगैरे दिला. आम्ही दर्शन वगैरे घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता या मंदिरातली मूर्ती खूप जास्त सुंदर आहे. फक्त बघतच राहावंसं असं वाटतं. आणि मंदिराच्या बाहेरच इथे ना एकदम मस्त असे श्रीकृष्णाचे सगळीकडून फोटो लावलेले, खूप मस्त होते. वरचं राधाकृष्णाचं मंदिर तर खूप जास्त सुंदर आहे. त्यानंतर आम्ही लगेच खाली आलो होतो आणि इथे पण तेवढंच शांतता आम्हाला वाटत होती. इथली मूर्ती ना खूप जास्त सुंदर आहे, एकदम छान आणि शांतता आहे. एवढं शांत वातावरण आहे की एकदम मन प्रसन्न होऊन गेलं आहे. फायनली आमचं दर्शन खूप छान झालं आहे. मंदिरामध्ये जास्त गर्दी पण नव्हती आणि मंदिराचा परिसर एवढा सुंदर आणि स्वच्छ आहे ना की तिथून निघावंसंच वाटत नाही. इथे तर खूप छान वाटलं, पण मग यांचा विचार असं झाला होता की आपल्याला अजून थोडंसं पुढे जायचं आहे. म्हणून मग काय पुढे जाण्यासाठी निघालो होतो. आता हा जो समोर दिसतोय ना, तो आपला दौलताबाद किल्ला आहे, म्हणजेच देवगिरी किल्ला. एकदम छान वातावरण त्याच्यावरती पण वाटत होतं. मस्त पाऊस पडल्यामुळे सगळं हिरवं हिरवं झालं होतं. त्यानंतर पुढे थोडंसं इथं बिस्लरीची बॉटल घेण्यासाठी थांबलो होतो. आता बऱ्याच वेळापासून निघालो होतो म्हणून तहान पण लागली होती. मग काही इथं मस्त बिस्लरीची बॉटल घेतली. त्यानंतर परत पुढे येण्यासाठी निघालो होतो. आता यांचं असं होतं की चला थोडंसं पुढच्या पॉईंटला जाऊन आपण थोडंसं निवांत बसूया, म्हणून मग तिकडे जाण्यासाठी निघालो होतो. त्यानंतर ना अजून थोडंसं पुढे आलं होतं आणि त्याच्यानंतर मस्त असं मक्काचं कणीस घेतलं. आता मक्का बाबूला खूप जास्त आवडते म्हणूनच त्याने घ्यायला लागली होती. आणि खूप छान व्ह्यू पॉईंट आम्हाला भेटला होता. या व्ह्यू पॉईंटवर एकदम छान वाटत होतं आणि सगळीकडे छान हिरवंगार दिसत होतं. म्हणून थोडा वेळ तिथं बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि फॅमिलीसोबत असा कधीतरी टाईम स्पेंड केला ना की खूप छान वाटतं. मस्त बसलो तिथं थोडा वेळ. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला माझे अजून डेली ब्लॉग बघायला आवडतील का ते कमेंट करून मला नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.